विवाह, कालिंदीबरोबर केलेला विवाह, मित्र वृंदेबरोबर केलेला विवाह, सत्या म्हणजेच नागनजिती असं तिचं नाव आहे. पुढं भद्रा आणि पुढं लक्षणा अशा अष्टनायिका भगवंताच्या सांगितल्या. भगवंताचा हा संसार अगदी व्यवस्थित चालत असताना भगवान अधूनमधून पांडवांकडे जातात, पांडवांना भेटतात, त्यातल्या त्यात अर्जुनाला भेटतात असं आपण कालपर्यंत पाहत होतो. आता भगवंताचं अर्जुनाकडे नाम पांडवांकडे जाणं, द्वारकेचा राणा पांडवा घरी या पद्धतीने आपण विचार करत होतो. असं का असावं याचं कारण पाहत असताना आपण पांडवांची वृत्ती काय आहे याचा विचार आपण थोडासा काल केला. पांडव पांडव या शब्दाचा अर्थ काय आणि पांडव या शब्दाची वृत्ती नेमकी काय आहे. त्यामुळे माणसाची वृत्ती भगवंताला आपल्याकडे ओढून घेत असते. भक्तीचं एक महात्म्य आपण काल असं पाहत होतो. भक्ताने भगवंताकडे जाणं ही भक्तीची पहिली पायरी आहे, पण भगवंतानेच भक्ताकडे येणं ही भक्तीची उच्चतम नाम दुसरी पायरी आपल्याला सांगितलेली दिसून येते. भगवान कधी वाट बघत नव्हते. पांडवांनी मला कधी बोलवलं आहे का, हाक मारली आहे का, या म्हटलं आहे का, नाही. भगवान स्वतःहून तिथं जायचे आणि पांडवांच्या जवळ राहून तिथला सगळा सहवास त्यांचा घ्यायचा आणि मग माघारी द्वारकेमध्ये यायचं. असं कित्येक वेळेस भगवंताचं येणं जाणं पांडवांच्याकडे असायचं. याचं कारण आपण पाहिलं की पांडव या शब्दाचा अर्थ करत असताना सत्वृत्ती जी आहे त्यांना पांडव असं म्हटलं जातं. सात्विक वृत्ती जी आहे त्यांना पांडव असं म्हणायचं आहे. चांगुलपणा जिथं आहे त्यांना पांडव असं म्हणायचं आहे. थोडक्यात बोलू का, ज्ञानेश्वरीमध्ये जी दैवी संपत्ती म्हणून सांगितलं जातं का नाही, 26 गुणांचा विचार केला जातो ना, तो सगळ्याच्या सगळ्या गुणांचा विचार ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांना पांडव असं म्हटलं जातं. एक संतत्व वृत्ती आपल्याकडे पांडवांकडे असलेली दिसून येते. ही संतत्व वृत्ती जी आहे ती काल आपण पाहत असताना दुःखवे अनेकांच्या दुःखे असं म्हणून बकासुराच्या कथेतून आपण काल पाहिलं. काल बकासुराचा वध आपण कसा भीमाने केला हे ऐकलं आणि मग दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी होऊन ते दुःख आपल्यावर घेण्याची वृत्ती ज्यांची आहे त्यांना संत वृत्ती म्हणा असा विचार आपण काल थोडासा पाहून आलो. काय आहे, ज्ञानेश्वरी यामध्ये या संबंधाने थोडासा विचार खूप चांगला आहे. भगवंतानी अर्जुनाला आणि जो खुलासा केला आहे तो खुलासा नेमका असाच आहे. म्हणजे अर्जुनाने देवाला विचारावं की देवा तू नेमकं असतो कुठं, देव कुठं असतो. बऱ्याचदा हा प्रश्न आहे की देव आहे कुठं, नेमकं व्यापक आहे, सगळीकडे आहे. हे तर वेदांतांनी अनेकदा सांगितलेलं आहे, ते तर कित्येकदा आम्हाला सांगितलं आहे, आपण प्रमाणही त्याच्यावर खूपदा पाहिलेली आहेत. पण सगुण रूपाने देवाचं अस्तित्व, वास्तव्य, सहवास कुठं लाभेल हा प्रश्न जेव्हा अर्जुनानेच भगवंताला भगवद्गीतेमध्ये विचारला तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला एक उत्तर या संबंधाने फार गोड दिलं. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या त्या संबंधाने फार चांगल्या आहेत. भगवान म्हणतात, अर्जुना ऐक, तो मी वैकुंठीही नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांच्याही मानसे उमरडोनी जाय. भगवान सांगतात अर्जुना नीट ऐक म्हटले, तो मी वैकुंठीही नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांच्याही मानसे उमरडोनी जाय, परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथे नामघोषू बरवा करीती ते माझे. किती गोड बोलणं आहे बघा भगवंताचं. भगवंतानी मी कुठं नाही किंवा नसेल शक्यता व्यक्त केली. मी कुठं नसेल पण मी कुठं असेल या दोन्ही गोष्टी सांगितल्या. एखाद्या वेळेस मी तिथंही नसेल, कुठं नसेल, एक वेळ मी वैकुंठीही नसे, भानुबिंबीही न दिसे. त्याच्या पुढं आणखीन बोलतात, वरी योगियांच्याही मानसे उमरडोनी जाय. या तिन्ही गोष्टी सांगतो आपल्याला. भगवान म्हणतात मला एखाद्या वेळेस वैकुंठात शोधायला चालला तर मी वैकुंठात सुद्धा एखाद्या वेळेस नसेल वैकुंठात. एक वेळ भानुबिंबीही न दिसे, सूर्यप्रकाशाने सुद्धा मी दिसणार नाही, एखाद्या वेळेस सूर्याच्या जवळ सुद्धा मी नसेल. बर, पर वरी योगियांच्याही मानसे उमरडोनी जाय. एखाद्या वेळेस वेळ प्रसंग पडला तर मी योगी म्हणून जे घेतात ना त्या योग्यांच्या अंतःकरणातून सुद्धा निघून जायला मागं पुढं पाहणार नाही. भाषा ऐका, 3 गोष्टी सांगितल्या. वैकुंठीही नसे, अर्जुना मी तू वैकुंठात शोधायला निघाला तर एखाद्या वेळेस मी तुला तिथं सापडेल किंवा न सापडेल. सापडेलच असं नाही, एखाद्या वेळेस न सापडेल. वैकुंठ, आपल्याला वैकुंठ शब्दाचे अनेक अर्थ आहेत, अनेकदा सांगितलेले अर्थ आहेत.
एक लौकिकाच्या दृष्टीने अर्थ सांगतो, वैकुंठ हे भगवंताचं निवासस्थान. अमुक आहे तमुक आहे वैकुंठामध्ये वगैरे वगैरे लोक सांगतात. पण भगवान स्वतःच सांगतात की मी एखाद्या वेळेस वैकुंठात सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. आपल्याकडे काल्याच्या कीर्तनामध्ये एक अभंग फार चांगलं सांगितलं जातं, अनेकदा आपण बोलतो, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, आणि वैकुंठ येतो ऐसे नाही, वैकुंठामध्ये सुद्धा असं नाही. आणि खरंच सांगतो, महाराजांची भाषा आहे, वैकुंठी जाऊनी कायवा करावे उगीच बैसावे मौनरूप. खरंच वैकुंठात नाही असं तर अजिबात नाही. हे असं आहे का नाही? असं अजिबात नाही. वैकुंठामध्ये मंदिर नाही, वैकुंठामध्ये प्रवचनकार नाही, वैकुंठामध्ये जागा ठरलेल्या नाहीत. इथं जागा ठरलेल्या आहेत, त्या जागेवर नाही बसलं की माणसाला अस्वस्थ होतं. मला परवा एकाने सांगितलं, महाराज आज लक्षच लागलं नाही. म्हटलं का? नेहमीची जागा भेटलीच नाही म्हटले. म्हणजे नेहमीची जागा नसली तर लक्षसुद्धा लागत नाही माणसाला. बघा तुम्ही ठरलेला. मी असं बघितलं, मी पप्पूला विचारलं, हे खांब आहेत ना त्याच्या मधली जागा रिकामी का रे म्हटलं. तो म्हटलं तुम्ही दिसत नाही म्हणून रिकामी आहे, दुसरं काही नाही. बरोबर खांबाच्या मध्ये असं. मी त्याला विचारलं होतं, मी मध्ये अशी लाईन बरोबर सुटलेली. ते म्हणले तुम्ही दिसत नाही म्हणून तसं आहे म्हटले. ते हे ठरलेलं. वैकुंठी जाऊनी काय वैकुंठात नाही. आणि खरं काय लोक अशी गमतीची भेटतात. मला एक वयोवृद्ध मनुष्य भेटला दादा, आणि त्यानं मला सांगितलं, महाराज ते असं जीवनाला थोडा त्रासलेला होता, आणि तो म्हटला, महाराज तुम्ही इकडं तिकडं फिरता, न्या मला एकदा वैकुंठाला. अरे आता आमचं नियमाचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे, रे खालची उचल वर पाठव. भगवान म्हणतात मी वैकुंठी तो ही एक वेळेस नसे. वैकुंठात एखाद्या वेळेस मी सापड, सूर्यबिंबी ही न दिसे, तिथंही तुला भानुबिंबी ही न दिसे, नाही सापडणार. एखाद्या वेळेस त्याच्या पुढं भगवान बोलतात, वरी योगियांच्या ही मानसे उमरोडोनी जाय. प्रसंग पडला तर मी योग्याच्या अंतःकरणातून सुद्धा निघून जायला मागं पुढं पाहणार नाही. नसेल या तिन्ही गोष्टी ठिकाणी नसेल. बरं मग पण मला माझ्या अल्पमतीने एक अर्थ सांगतो, बघा पटतोय का. तो मी वैकुंठी ही नसे, एक वेळ भानुबिंबी ही न दिसे, 2 वरी योगियांचेही मानसे उमरोडणी जाय, 3 म्हणजे या 3 ठिकाणी मी नसेल. आता 4थी गोष्ट, परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथे नामघोषू बरवा करीती ते माझे, जेथे नामघोषू बरवा करीती ते माझे, तयापाशी पांडवा मी तयापाशी पांडवा. कुठं? जेथे नामघोषू बरवा करीती ते माझे, जे माझं नामस्मरण करतात तिथं. हरपला गिवसावा, गिवसावा या शब्दाचा अर्थ शोधावा. भगवान म्हणतात मला शोधायचं असेल तर एक काम करा. काय करा? जिथं नामघोष बरवा अखंड चाललेला आहे ना तिथं मला शोधा. गिवसावा म्हणजे शोधा. कोणाला शोधा? मी जो हरपला, हरवलेला. म्हणजे काय? अरे देवा आम्ही वैकुंठात गेलो तिथं सापडला नाही, सूर्याजवळ गेलो तिथं सापडला नाही, योग्याच्या ठिकाणी गेलो तिथं सापडला नाही, मग तुला इकडं 3 ठिकाणी सापडला नाही ना, शोधला म्हणजे हरपलेला तुला मिळाला नाही ना, एक काम कर, तुला कुठंच नाही मी मिळालो तर एक काम करायचं, जेथे नामघोषू बरोबा करीती ते माझे, तिथं जायचं, नक्की मी तुला तिथं दिसेल. जिथं रामकृष्ण हरी भजन चालू असेल ना तिथं नक्की मी तुला दिसेल म्हटलं. तिथं जाऊन शोधायचं. आता बघा माझ्या अल्पमतीने सांगतो, वरच्या पंक्तीमध्ये असलेले 3 मुद्दे आणि दुसऱ्या पंक्तीमध्ये असलेला एक मुद्दा. जेथे नामघोषू, उगं चिंतन आपल्याला आता करावं वाटायला म्हणून करतो, कथा तर सांगायचीच आहे, नाही असं नाही. जेथे नामघोषू बरवा करीती ते माझे, जेथे नामघोषू बरवा करीती ते माझे, याला काय म्हणायचं? भक्ती. नामघोष या शब्दाचा अर्थ काय? भक्ती. याचा अर्थ जिथं भक्ती आहे तिथं मी आहे, जिथं भक्ती आहे तिथं मी नाही आहे. मग एखाद्या वेळेस कुठं नाही? वैकुंठी नसे, भानुबिंबी नसे, योगिया नसे. आता वैकुंठी नसे म्हणण्यामध्ये, भानुबिंबी नसे म्हणण्यामध्ये आणि योगिया नसे म्हणण्यामध्ये आणि जेथे नामघोषू बरवा तेथे असे म्हणण्यामध्ये काय सांगायचं आहे? नामघोषू बरवा तेथे असे या शब्दाचा अर्थ भक्ती जिथं आहे तिथं मी आहे. वैकुंठात मी नाही, सूर्याजवळ सूर्यप्रकाशात मी नाही, योगियाच्या ठिकाणी मी नाही. योगियाच्या ठिकाणी नाही याचा अर्थ योग मार्गामध्ये मी नाही. सूर्यप्रकाश याचा अर्थ एखाद्या वेळेस ज्ञानतत्वामध्ये सुद्धा मी सापडणार नाही,
वैकुंठी म्हणजे क्रिया आहे जाणं, याच्या वेळेस कर्मामध्ये सुद्धा मी सापडणार नाही. याचा अर्थ मी कर्माने लवकर सापडणार नाही, ज्ञानाने लवकर सापडणार नाही, योगाने लवकर सापडणार नाही, पण जिथं भक्ती असेल तिथं ताबडतोब मी येतो. हा त्यातून दिलेला तात्विक अर्थ मला सुचला म्हणून बोललो. योग्य असला घेऊन चाला, चुकीचा असला तर सोडून जा. मला वाटलेलं सांगतो. कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती हे 4 मार्ग आम्हाला परमात्म्याच्या संबंधाने सांगितले ना हो. कित्येकदा भगवंताच्या प्राप्तीकरता कर्माचा, ज्ञानाचा, योगाचा आणि भक्तीचाच विचार आम्हाला सांगितलेला दिसून येतो. मग याच्यामध्ये नेमकं कोणत्या मार्गाकडे जायचं, कोणत्या मार्गाने निश्चित परमात्मा भेटेल? भगवान म्हणतात ठीक आहे, तुम्ही 4ही मार्गाचा अवलंब करा, नाही असं नाही, पण एखाद्या वेळेस मी कर्माने सापडेलच असं सांगता येत नाही, ज्ञानाने सुद्धा भेटेलच असं सांगता येत नाही, योगाने सुद्धा मिळेलच असं सांगता येत नाही. पण भक्ती आली की शोधायची गरज नाही. भक्ती ज्याच्या अंतःकरणात आहे मी त्याला शोधत निघतो, मी त्याला शोधत निघतो. आणखीन सांगू, कर्म घेऊन आपल्याला त्याला शोधावं लागतं, ज्ञान घेऊन आपल्याला त्याला शोधावं लागतं, योग घेऊन आपल्याला त्याला शोधावं लागतं. भक्ती आली की आपल्याला त्याला शोधायची गरज नाही, तो आपल्याला शोधत येतो. 10वे चाले मागे मागे शोधत येतो. कुठं आहे, कुठं आहे भक्त, कुठं आहे, शोधत येतो. आणि मग जर त्याला असं कळालं की पुढे गेल्यानंतर भक्त आहे, तर मग तो कर्मटाकडे पाहत नाही, ज्ञानाकडे पाहत नाही, योगाकडे पाहत नाही, पण भक्ताजवळ गेल्याशिवाय राहत नाही. भगवंताची भाषा आहे, माझी पदरची भाषा नाही. भगवान म्हणतात एखाद्या वेळेस मी तुला तिथं सापडणार नाही. तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथे नामगोषू बरवा करी तिथे माझे, कैसा माझा गुणी धाले, देश काळा ते विसरले, कीर्तन सुखे झाले आपण पाची. त्याचं वर्णन करताना भगवान म्हणतात तो कसा आहे सांगू का? कैसा माझा गुणी धाले, माझं गुणसंकीर्तन करण्यामध्ये तो अखंड गुंतलेला आहे. देश काळा ते विसरले, स्वतःचा देश काळ हे विसरून गेले, आपण कुठे आहोत हे विसरून गेले, आपण कोण आहोत हे विसरून गेले. भगवंताचं नामस्मरण करताना आपण कुठे बसलेलो आहे, कशा करता गेलेलो आहे, काय काम करता गेलेलो आहे विसरून गेले. कित्येक उदाहरणं आपल्याला असून दिसून येतात ना. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, आता कैची जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक घर विसरले. स्वतःचं घर विसरले. भगवंताच्या नामस्मरणामध्ये घर विसरलं जातं. वेदांताच्या दृष्टीने विचार केला तर तत्त्वज्ञानाची चर्चा करण्यामध्ये घर विसरलं जातं, तत्त्वज्ञानाच्या अनुभूतीमध्ये घर विसरलं जातं. कोहम ही भाषा त्याच्यातलीच आहे ना. विसरलं जातं, कुठं आहे काय आहे हे विसरलं जातं. अनेकदा आपल्याला या संबंधाने सांगितलं जातं, अनेक कथा या संबंधाने सांगितल्या जातात. चोखा महाराज चोखोबाराय बायकोच्या बाळणपणाकरता आपल्या बहिणीला बोलवायला म्हणून तिच्या गावी गेले म्हणे. 1 मिनिटात फक्त वाक्य सांगतो, कथा सगळी वाढवत नाही. मला काय सांगायचं होतं, देश काळा ते विसरले एवढं सांगायचं आहे. चोखोबाराय बायकोचं बाळणपण आलेलं आहे. बायकोने सांगितलं की आता मला अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी एक स्त्री माझ्याजवळ असणं गरजेचं आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही जाऊन तुमच्या बहिणीला बोलवून आणा की जेणेकरून मला माझ्या या बाळणपणामध्ये मला कुणीतरी सहकार्याला जवळ कोणीतरी राहील. याच्या असह्य वेदना असतात, त्यामुळेच कुणीतरी जवळचं पाहिजे. चोखोबारायांनी सांगितलं हरकत नाही. आणि म्हणून चोखोबाराय आपल्या बहिणीला बोलवायला म्हणून तिच्या गावी गेले. आणि गावामध्ये वेशीतून आतमध्ये गेल्याबरोबर नेमकं पांडुरंगाचं मंदिर त्यांना भेटलं. गेले बरोबर अगदी समोरच. चोखोबारायांनी सांगितलं अरे वा वा, मला वाटत होतं की आजचं दर्शन राहील का काय, बरं झालं इथं आहे म्हटले. गावातून आत गेल्याबरोबर पांडुरंगाचं मंदिर, अगदी त्या काळातलं मंदिर, छोटं मंदिर पण अतिशय प्रसन्न मंदिर. पांडुरंगाची मूर्ती जणू काही मूर्तिमंत पांडुरंग कटेवर हात ठेवून उभे आहेत अशा पद्धतीचं मंदिर. गावामध्ये गावाची शोभा ही त्याच्या ठिकाणी लौकिक व्यवस्थेने जितकी शोभतं तितकंच आध्यात्मिक व्यवस्थेने सुद्धा गाव शोभलं पाहिजे. बऱ्याचदा गावामध्ये गेल्यानंतर गावामध्ये जातो, आम्हाला 2 गोष्टी अडचणीच्या येतात. म्हणजे बऱ्याचदा आम्ही तर किती दुर्दैव आहे बघा, लौकिकाच्या दृष्टीने आम्ही गावाचं स्वच्छता राखत नाही आणि अध्यात्माच्या दृष्टीने गावाची पावित्र्यता राखली जात नाही. बऱ्याचदा दुर्दैवाने आम्हाला गाव कसं आलं कळतं, घाण वास यायला लागले की गाव वाटतं. किती गावाच्या कडेने घाण असते बघा तुम्ही, किती घाण असते, आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला जी मंदिरं भेटतात आणि बऱ्याचदा आम्हाला एखाद्या वेळेस मंदिरं भेटतात ती जवळजवळ मारुतीचं मंदिर असो, महादेवाचं मंदिर असो, तिथं 10-5 मंडळी बसलेली असतात, ती काही भजन करतात असं वाटतं.
तुम्ही माझ्याबरोबर गाडीत चाला म्हणजे कळेल काय करतात ते. मंदिरात असतं. किती दुर्दैव आहे. आम्ही काय मंदिराचं पावित्र्य राखलं, काय मंदिर उभा करून तरी उपयोग राहतो आमचा. मंदिर या शब्दाचा अर्थ नेमकं काय करावा, गुरुदेव दादा नेहमी सांगत असतात. मंदिर मंदिर या शब्दाचा अर्थ काय. मंदिर या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. एक म आहे, दुसरं दी आहे आणि तिसरं र आहे. म या शब्दाचा अर्थ आहे मन, दी या शब्दाचा अर्थ आहे दिव्य आणि र या शब्दाचा अर्थ आहे रमण. म्हणजे मन जिथं दिव्य स्वरूपामध्ये रमतं त्याला म्हणायचं मंदिर, त्याला मंदिर म्हटलं जातं. मन जिथं दिव्य स्वरूपामध्ये रमतं त्याला मंदिर म्हटलं जातं. चोखोबाराय गावामध्ये प्रवेश करतात, समोर नेमकं पांडुरंगाचं मंदिर भेटलं आणि पांडुरंगाला पाहिल्याबरोबर आतमध्ये गेले आणि पांडुरंगाकडे पाहत पाहत पांडुरंगाचं भजन करण्याकरता एवढे तल्लीन झाले की आपण या गावामध्ये आपल्या बहिणीला बोलवायला आलो हे विसरूनच गेले. तिकडे बायको असह्य वेदना तिला होत आहेत आणि हे विसरून गेले, आपण कशा करता आलोय, काय आलं हे विसरून गेले. हे पांडुरंगाने जेव्हा पाहिलं तेव्हा पांडुरंगाने त्यांच्या बहिणीचं रूप घेतलं, चोखोबारायच्या घरी गेले आणि मग मोठ्याने हाक मारली, वहिनी उघडा दार. हाका मारी. चोखियाची बहीण झाला सारंगदर, चोखोबाची बहीण झाला सारंगदर, वहिनी उघडा दार हाका मारी. भगवंतांनी चोखोबाच्या बहिणीचं रूप घ्यावं आणि वहिनी उघडा दार असं म्हणून ते दरवाजा उघडायला लावावा. आणि मग चोखोबाच्या बायकोने विचारलं, अहो बरं झालं मनसो तुम्ही आलात बाईसाहेब म्हटले, आणि हे कुठे गेले. ते म्हटले आहेत ते, हे बाबा बसलेत तिथं भजन करत आहेत म्हटले, येते आलो आहे. आणि मग बाळांपण सगळं भगवंतांनी केलं. कथा विस्ताराने मला सांगायची नाही. मुद्दा माझा एवढाच होता, देश काळा ते विसरले. मग माझा मुद्दा इथं आहे. भगवान म्हणतात, ओळख अर्जुना हे जिथं आहे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, जिथं माझी आत्मचर्चा अखंड चाललेली आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नावाचे निखळ प्रबंध चालू आहे. याचा अर्थ अखंड नामस्मरण जिथं चालू आहे, ओळख मी तिथं आहे. मी तिथं आहे. हरप लागे उसावा, मला तिथं शोधायचं, दुसरीकडे शोधायला जायची गरज नाही. भगवंतानीच आपला स्वतःचा पत्ता सांगितला आहे. ऐका, मी कुठं असेल याचा पत्ता सांगितला आहे. बघा काही काही वेळेस आपल्याला आपले पत्ते ठरलेले असतात. काही काही वेळेस समजा प्रवचन आता कितीला संपतं आपलं, 7:30ला. 8ला आपण कुठे असाल सगळ्यांचे ठरले, कोण कुठल्या चौकात, कोण कुठल्या चौकात, सगळं ठरलेलंच असतं, सगळं ठरलेलं असतं. एखाद्या विचारलं का आहो ती भेटायचं, तू एक काम कर, प्रवचन संपलं की तिथं मी नेहमीच्या ठिकाणी बसतो ना तिथं ये. म्हणजे हा आपला पत्ता नेहमीच्या ठिकाणी. ही बऱ्याचदा नेहमीची ठिकाणं म्हणजे पानपट्टीचीच असतात, बऱ्याचदा कंसामधली ठरलेले पत्ते असतात आपले. ठीक आहे, आपण आपले पत्ते जे सांगतो या सगळ्या पत्त्यांपेक्षा भगवंतानी स्वतःचा पत्ता काय सांगावा. हरपला गिवसावा, जिथं अखंड नामस्मरण चालू आहे ना अर्जुना, तिथं मी आहे का म्हणून शोधायचं नाही, विचारायचं नाही, मी तिथं असेलच. माझा तोच पत्ता आहे. माझं बसण्याचं नेहमीचं ठिकाण, माझं नेहमीचं ठरलेलं ठिकाण आहे. मला जर कोणी विचारलं तर मी हेच सांगेल, माझं नेहमीचं ठरलेलं ठिकाण कोणतं आहे. जिथं माझं नामस्मरण चालू आहे तिथं मी नेहमीचं ठरलेलं ठिकाण तिथंच आहे माझं. ते उद्धवाची आणि श्रीकृष्ण परमात्म्याची चर्चा एकदा सांगितली जाते. भागवतामध्ये फार गोड विषय आला आहे. काही नाही म्हणे, नेहमी भगवान असं पांडवांकडे जात होते, अर्जुनाकडे जात होते. ते उद्धव एके दिवशी भगवंताला म्हणायला लागला. आता उद्धव म्हणजे भगवंताचा लाडका भक्त. 11 स्कंदामध्ये पुढं खूप चांगलं चरित्र येतं आहे उद्धवाचं. पुढल्या 11व्या स्कंदामध्ये एकनाथी भागवत ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये भगवंतांनी चांगला उपदेश केला आहे उद्धवाच्या संबंधाने. ते एकदा उद्धवाला ती पटत नव्हतं. सारखं हे उठले की जातात पांडवांकडे, अर्जुनाकडे जातात, सारखं पटत नव्हतं याला. ते एकदा उद्धवाने विचारलं, काय मला कळत नाही कृष्णा, देवा तुमचं कळत नाही. म्हणले काय, उठलं की कधीही जायचं अर्जुनाकडे जाऊन बसायचं, कधीही जायचं अर्जुनाकडे जाऊन बसायचं. काय म्हटलं मला कळत नाही, तिथंच का जाता सारखे. कधीतरी इकडं जावं तिकडं जावं, उठलं सुटलं तिथंच जाता, कधीतरी इकडं तिकडं. भगवंतांनी सांगितलं तसं काही नाही माझं, मी सगळीकडेच असतो. ठीक आहे, मला जरा माझं जरा थोडंसं आहे नेहमीचं म्हणून जातो. नाही पण का जाता तिथं, काय कारण काय उगीचंच. भगवान म्हटले बघू, सांगतो, निवांत सांगतो वेळ आल्यावर. दोघं नेमकं असे फिरायला निघालेले होते जरा. आणि मग फिरत असताना दुपारची वेळ होती आणि तहान लागली. तहान लागल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, उद्धवा तहान लागली, हो
पाणी प्यायला पाहिजे. उद्धवाने सांगितलं हो कृष्णा बरोबर आहे, पण आता इथं कुठं काही घरं दिसत नाहीत, ओळखीची काही घरं दिसत नाहीत, कुठं जायचं? ते म्हटले बघ समोर एक घर दिसतंय. म्हटले जायचं का तिथं? उद्धवाने सांगितलं ओळखीचं ना पाळखीचं कसं जायचं? म्हटलं आपल्याला काय फक्त पाणी मागायचं आहे, आपल्याला काय असतंय? म्हटलं जायचं तिथं. म्हटले काय हरकत आहे. उद्धवाने आता तहान लागली होती. उद्धव म्हटलं ठीक आहे. म्हणून दोघंही त्या घरापर्यंत गेले आणि तरी पण उद्धवाला शंकाच वाटली. तरी उद्धवाने विचारलं कृष्ण हे घर तरी कुणाचं आहे काय माहीत आहे ना? कारण तुला सगळं माहीत असतंय, कुठली घरं कुणाची बांधलीच यांनी ना, सगळी तुला घरं माहीत आहेत, कोण कोणा कुठं राहतं कसं करतं तुला सगळं माहीत आहे. म्हणून मी विचारलं हे घर तरी म्हणजे आपण चाललो आहे खरं, पण शेवटी कोणाच्या घरी जायचं, कोणाच्या घरी पाणी प्यायचं, कोणाच्या घरी जेवण करायचं, याला काही शास्त्र आहे महाराज? घर ठीक आहे, घरं सगळी सारखी मान्य आहे, पण घरातलं पावित्र्य पाणी. निष्ठावंत वारकरी अण्णा बसलेत माझ्यासमोर. निष्ठावंत वारकऱ्याची व्याख्या सांगू दादा? निष्ठावंत वारकऱ्याची आमच्याकडे पंढरपूर आळंदी वारकऱ्याची व्याख्या अशी आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्याच घरचं पाणी प्यायचं, अन्य दुसऱ्याच्या घरचं पाणी प्यायचं नाही. निष्ठावंत वारकरी असा कडक असतो, तो पित नाही दुसऱ्याच्या घरचं पाणी, तो बघत नाही काय, फक्त माळ आहे ना वारकरी आहे ना हां चल मग पाणी, नाहीतर अजिबात नाही. जे वारकरी आहे ना तर जेवण, अजिबात नाही. निष्ठावंत वारकऱ्याची लक्षणं आहे ती. त्यांनी विचारलं उद्धवाने पाणी प्यायचं आहे पण कोणाच्या घरी? काही पाणीसुद्धा कोणाच्या घरी प्यायचं, जेवण कोणाच्या घरी करायचं, नियम आहेत काही? कोणाच्या घरी चाललो आहे आपण? भगवंतांनी सांगितलं काय करायचं आहे आपल्याला, उगी बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालतो. कोणाचं का असना, तहान लागल्यानंतर हे घर कोणाचं आहे म्हणणं महत्त्वाचं आहे का पाणी महत्त्वाचं आहे? देव आपल्या विचाराचे होते, पुरोगामी विचाराचे होते. तहान लागल्यानंतर हे बाकीचं काय बघत बसायचं? हो महत्त्वाची गरज तेव्हा काय आहे ते पाहिजे, पाणी महत्त्वाचं आहे. उद्धव बाबू नको ते डोक्यामध्ये विचार आणत जाऊ नको, नको ते उगीच कुठल्या तरी शंका कुशंका आणत जाऊ नको. तरी तुला म्हणत असतो की सारखी सारखी प्रवचन ऐकत जाऊ नको. किती ऐकायचं असते? 17 वर्ष एकच एकाच महाराजाचं असलं उघड डोक्यात काहीतरी येत बसतं म्हटलंय तुझ्या. उद्धवाने सांगितलं तसं नाही देवा, पण कोणाचं घर आहे हे तरी? आता फारच आग्रह केला म्हणून उद्धवाने सांगितलं हे बघ हे जे घर आहे ना हे अर्जुनाचं आहे. उद्धव म्हटला मी याच्या घरी का जातो म्हणून भांडतोय आणि तुम्ही घर कोणाचं आहे सांगता? अर्जुनाचं. याच्या घरी कशाला मला घेऊन आलाय? मी याच्याच घरी तुम्ही का जाता सारखं म्हणून मी तुम्हाला भांडतोय, याला घेऊन तुम्ही याच्या घरी घेऊन आलाय. भगवंतांनी सांगितलं हे बघ आता चर्चा करण्यात वेळ घालवायची नाही, तहान लागली आपल्याला, महत्त्वाचं पाणी पाहिजे. ओळखीचं घर एवढंच आहे, दुसरे कुठे घर माझी ओळखीचे आहेत? म्हटलं हे ओळखीचं घर आहे. बरं मला ती द्रौपदी भाऊ मानते आहे, गेल्यानंतर घरामध्ये पडदिशी पाणी देणार आहे. अर्जुन मलाच विचार बरं पाणीच नाही, जरा थोडंसं होईल काहीतरी. ओळखीच्या घरात होत असतं महाराज, ओळखीच्या घरामध्ये होईल, नाही असं नाही. बरं आता ते देव होते म्हणून सोडा, आम्ही महाराज मंडळी सुद्धा प्रवासामध्ये घरं तशीच शोधतो. आम्हाला चांगली आयडिया आहे, तुम्हाला माहीत नाही याच्यातलं. आम्ही आमचं ते प्रवासात ठरलेलंच असतं कोणत्या रूटवर कोणती घरं आहेत, गावं कोणती आहेत. बरं गावं फक्त असून नाही, घरं आम्ही शोधतो बरोबर. ज्या घरामध्ये आम्हाला व्यवस्थितपणा वाटतो ते बरोबर आमच्याकडे. आम्ही ज्या घरात गेल्यानंतर व्यवस्थित वाटलं आणि त्या घरातल्या लोकांनी जर सांगितलं महाराज तुमचं घर आहे, पहिला नंबर घेत असतो मी. तुमचंच घर आहे म्हटलं की लिहून ठेवायचं आपल्याला, येता जाता आपल्याला उपयोगी पडतं. महत्त्वाची चांगली घरं भेटणं सुद्धा फार कठीण आहे आता अलीकडल्या काळामध्ये. अतिथी देवो भव म्हणणारी घरं मिळणं फार कठीण आहे. भगवंतांनी सांगितलं अरे ओळखीचं घर एवढंच आहे, तहान लागली आहे, पाणी प्यायचं आहे, आपण इथंच जायला पाहिजे. उद्धवाला थोडं वाईट वाटलं, एक तर त्रागा वाटायला लागला याच्या घरी का. उद्धवाने सांगितलं बरं ठीक आहे. उद्धवाचा दुसरा मुद्दा लक्षात आला. उद्धव म्हणाला बरं एक काम करू आता, काय हा घेऊन आलाय ना आपल्याला इथं, बघूया नेमकं याचं स्वागत कसं होत आहे. ज्या अर्थी याचं फार मोठं आतिथ्य होतंय म्हणूनच हा इथं जातोय, याचा अर्थ आतिथ्य कसं होतं हे तरी बघूया. म्हणून उद्धव आपलं गुपचूप त्याच्या पाठीमागं निघाला. भगवान आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर चित्र जरा वेगळंच होतं. काय झालं होतं ते आता अर्जुन असा झोपलेला होता. ते द्रौपदी काहीतरी कामातमध्ये होते, अर्जुन झोपलेला होता. ते द्रौपदी पांडवांचा विवाह याचं एक स्वतंत्र प्रकरण आहे, मी ते सांगण्यात जास्त वेळ घालवत नाही, आपल्या सगळ्याला माहीतच आहे. ते द्रुपदाची मुलगी द्रौपदी, तिला कसं वरलं ह्यांनी, कशा पद्धतीने तिला जिंकलं आणि मग ही एकच असलेली द्रौपदी 5 पांडवांची पत्नी कशी झाली, त्याला कुंती मातेचा कसा शब्द मिळाला, महाभारतामध्ये एक स्वतंत्र प्रकरण आहे. जास्त चर्चा नको त्याची. मुद्दा काय आहे पुढं बघा. आपल्याला फक्त सुदकाच्या दृष्टीने बघण्याच्या ऐवजी भक्तीच्या अंगाने महाभारत पहा. आणि मग उद्धव त्या अर्जुन झोपलेला, त्याचं डोकं द्रौपदीच्या मांडीवर होतं आणि द्रौपदी काही कामामध्ये अशी गुंतलेली होती आणि भगवान तेवढ्यामध्ये आतमध्ये गेले. आणि आतमध्ये गेल्यानंतर द्रौपदीने असं पाहिलं एकदम उगे आपलं स्मित हास्य केलं, असं केलं आणि पुन्हा आपल्या कामात गुंतली. उद्धवाने बघायला सुरुवात केली, अरे हे आम्ही दोघं गेलो आहे, ही द्रौपदी फक्त याच्याकडे पाहून हसली, काही या नाही, बसा नाही, हंतरून नाही, उठणं नाही, खुर्ची देणं नाही, काहीच नाही.
बरं द्रौपदीने तरी असं करावं. द्रौपदीचं असं म्हणणं होतं, द्रौपदीने पाहिलं कृष्णाला, पण आता नेहमी येतोय, आता नेहमीच आहे किंवा सारखंच आहे, 2 दिवसाला एकदा आहेच इथं. म्हणून तर महाभारताने अतिपरिचयात अवज्ञा नाव ठेवलं ना. तुमच्या ऐकण्यातली म्हण सांगू का? म्हणीचा अर्थ फक्त याच्याकरता घ्या, डोक्यात फार घेऊ नका. रोजचं मड त्याला काय म्हणी पाठ आहेत तुमच्या, वा हे तिनं रोजच येतोय भगवान. कुठपर्यंत उठायचं, कुठपर्यंत स्वागत करायचं हो, रोज रोज म्हणल्यानंतर काय. ओके, वर्षाकाठी 1 महिनाभर राहतो म्हणून जर दादांनी सुलोचनाने मला सांगितलं नाही नाही महाराज आता इथून हलायचं नाही, वर्षभर तुमची प्रवचनं, मला पंढरपूरहून डबा मागवावा लागेल. नाही म्हणता का? बरं ठीक आहे. म्हणजे प्रवचनं नाही का डबा नाही? बरोबर. नाही काही असो, व्यवहाराचा नियम असा आहे. कोण तिनं विचार केला रोज येतोय, बरं काय विशेष काही असलं तर ते स्वतः सांगेल. येतात त्यांच्या ते बसतात, थोड्या वेळ बोलतात, निघून जातात. काय त्यांना एवढं या म्हणायची बसा बसा म्हणायची काय गरज आहे? याचा अर्थ ती अवज्ञा करत होती अशातला भाग नाही, पण तिला वाटत होतं की हे आपलेच आहेत, आपलंच आहे सगळं. घर कृष्णाचं घर असल्यासारखं आहे, त्याला वेगळी औपचारिकता करायची काय गरज आहे? औपचारिकता ही आपल्यापासून जो भिन्न असतो त्याच्याकरता असते, आपल्याकरता काय औपचारिकता करायची गरज आहे हो? आपल्या घरामध्ये आपला भाऊ आला म्हणून घरात असलेल्या भावाने फार या बसा बसा म्हणायची काय? घर त्याचंच आहे ना. तो बसला काय, उठला काय, आतमध्ये जाईल, पाणी हाताने घेईल, पिईल, निघून जाईल, काय बोलायचं तर बोलल, निघून जाईल. काय त्याला असतंय? घर त्याचंच आहे. घरात 2 सख्खे भाऊ राहत असतील तर एकमेकाबद्दल या बसा, जेवायचं का, अमुक करायचं का, काही विचारायची गरज नाही. भूक लागली तर जेवेल, नाही भूक लागली तर निघून जाईल, त्याला काय असतंय? द्रौपदीने विचारलं नाही तरी हा माझा भाऊ आहे, आलाय, बसलाय, बरं नेहमी येतोय, काय एवढं त्याला? द्रौपदीने काही नाही. भगवान तशीच उभे. उद्धव बघायला लागले, अरे हे काय प्रकार आहे? बरं शेवटी भगवंतांनी सांगितलं, द्रौपदी मी आलोय. हां मग दिसला की मला तू. नाही आम्हाला तहान लागली आहे, पाणी प्यायचं आहे. उद्धव म्हणायला लागला, याला स्वतःहून तर पाणी देत नाहीत. याचं चालू झालं बघा आता, ह्याला स्वतःहून पाणी देत नाहीत, मागावं लागतंय. तरी हा अर्जुनाच्याच घरी मागावं लागतं याला पाणी. भगवंतांनी सांगितलं तसं नाही, आम्हाला तहान लागली, पाणी आणायचं आहे, पाणी प्यायचं आहे आम्हाला, जरा पाणी घेऊन येतेस का? ते द्रौपदीने सांगितलं बरं घेऊन येते. पण ते द्रौपदीच्या लक्षात आलं. द्रौपदीने सांगितलं, काय झालं देवा कृष्णा, हे झोपलेले आहेत आत्ताच, हे झोपलेले आहेत, आता यांना मी उठलं तर हे जागे होणार, आणि मग कसं काय? एक काम कर म्हणले, काय? मी पाणी आणायला जाते, तू इथं बस, हे अर्जुनाचं डोकं तुझ्या मांडीवर घे, मग मी पाणी आणायला जाते. उद्धव म्हणायला लागला, याला फुकट पाणी मिळत नाही. हे जर मनातल्या मनात चालू आहे, फुकट पाणी नाही, याला अगोदर काम करायला लावतात आणि मग पाणी देतात. पाणी प्यायचं असेल तरी सुद्धा काम करायचं मग पाणी. फुकट कोण कोणाला द्यायला लागलं हो? कोण फुकट जीव घालायला लागले? नाही तुम्ही मनात आणू नका. कोण करायला लागले अगोदर काहीतरी? हां उद्धवाच्या लक्षात आलं, हे काम केल्याशिवाय नाही. भगवान म्हटलं बरं ठीक आहे. भगवान असे खाली बसलेले गे. उद्धव म्हणायला लागला, काय याची पण आहे, किती लाचार. याचं सुरू झालं बघा उद्धवाचं. हे विरोधी भक्ती होती ना. काय हे? भगवान खाली बसले, ते अर्जुनाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. द्रौपदी पाणी आणण्याकरता गेली ती बाई अशी गमतीची. तिकडे गेल्यानंतर तिला तिथलं आतलं काहीतरी काम सुचलं, ती तिकडंच करत बसली. माहीतच नाही त्याला ते एकदम आले बाहेर, काय आणायचं, काय पाणी द्यायचं होतं. बऱ्याचदा आम्हाला घरात असं होतं. नाही असं नाही, गेली ती तिकडची, गेली ती तिकडंच, काहीच नाही. हे बऱ्याचदा घरामध्ये आम्ही गेलो आणि पाद्यपूजेला असं ते खुर्चीवर बसलो आणि ते नवरा बायको दोघं बसतात पाद्यपूजा करायला, आणि ती तेवढ्यात त्यांच्या लक्षात येते की ती उदबत्ती राहिली आणायला. म्हणून ती बाई, तुला कळत नाही का उदबत्ती आणायचं, म्हणून ते तिच्यावर ओरडतो. आम्ही तरी त्याच्या सावरून घेतो, असू द्या असू द्या असू द्या. आम्हाला वाटतं की यांच्या भांडणात उगे जेवण बुडलं तर काय करायचं, असू द्या असू द्या. आम्ही आपलं सावरून घेत असतो. आता हे जगदाळे सर पप्पूला माहिती आहे माझं कसं असतं. मी आपलं जास्त त्यांची किरकिर होऊ देत नसतो. असू द्या चालायचं अमुक. ती बाई उदबत्ती आणायला घेते. ती आत गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं की दूध उतू चाललेलं, ती तिकडंच बसते दुधाचं काय करत. ते आमचे पाय इकडंच भिजवून ठेवलेले. गमते सगळ्या हो. ते आतमध्ये जी द्रौपदी गेली, ती द्रौपदी आतच, तिला काय काम लागलं देव जाणे, ती आलीच नाही लवकर. भगवान म्हणायला, अरे उद्धवा ती पाणी आणायला गेलेली आलीच नाही. उद्धव म्हटलं, बघा बाबा तुमचंच, आमचं काय, आम्ही तर म्हणत होतो याच्या घरी कशाला, तूच म्हणतो इथं भारी आहे, बघ बाबा तूच तुझं काय आहे.
भगवंतांनी थोडे वेळ वाट बघितली आणि भगवंतांनी सांगितलं, उद्धवा आता तहान तर आपल्याला लागलेली आहे, आता काय करावं? उद्धव म्हटलं, खरंच काय करावं कळेना मला. पण भगवंतांनी सांगितलं, उद्धव एक काम करू. म्हटले काय? तू खाली बस. काय करू? हे अर्जुनाचं डोकं तुझ्या मांडीवर घे, मी जाऊन आतमध्ये पाणी आणतो म्हणले. मला काय, माझं नेहमीचंच घर आहे. उद्धवांनी सांगितलं, अजिबात जमणार नाही, असलं आपण कोणाच्यातही कामं करत नसतो, अजिबात जमणार नाही. भगवंतांनी सांगितलं, अरे याला पर्याय नाही, बरं याला खाली ठेवणं, हा जागा झाला तर द्रौपदी आपल्यावर ओरडेल ना. म्हटले त्यांची झोप मोडली, अमुक झालं तमुक झालं म्हणून. हे म्हणजे शांतपणे नवरा झोपावा ही इच्छा असणारी द्रौपदी मनाला काय लावून घेऊ नका. काय झोपताय सारखं सारखं आपली द्रौपदी. एकदम भगवंतांनी सांगितलं, अरे याला पर्याय नाही, बघ म्हणले काय करतो, नाहीतर मग असंच बसावं लागेल. भगवंत उद्धवांनी विचार केला, आज्ञापालन सेवकाचा धर्म. उद्धवजी खाली बसले. भगवंतांनी अलगद पद्धतीने ते अर्जुनाचं डोकं उद्धवाच्या मांडीवर दिलं आणि भगवान आतमध्ये पाणी आणण्याकरता गेले. जे गेले ते तिकडं पाणी काय घ्यायला वेळ लागला त्यांनाही तिकडं. आता त्या खोलीमध्ये किती जण आहेत? दोघं, एक उद्धव आणि दुसरा अर्जुन. अर्जुन झोपलेला आहे, उद्धव जागा आहे, पाहतोय. थोड्या वेळानंतर त्या खोलीमध्ये कृष्ण कृष्ण भजनाचा आवाज यायला लागला. अखंड कृष्ण कृष्ण भजन ऐकू यायला लागलं. उद्धवाला लक्षात येईना की कुठून आवाज यायला लागलाय. असं इकडं तिकडे 2-3 ठिकाणी पाहिलं, कुठून आवाज येईना. बाहेर पाहिलं दरवाजामध्ये, काही कोणी तिथं भजन करतंय का, तिथं काही दिसेना. इकडं तिकडं पाहतोय जागेवर बसून, पण कुठंच भजन कोणी दिसेना. या खोलीमध्ये कोणीच नाहीये, तरी कृष्ण कृष्ण भजन कुठून आवाज येत आहे. दोघे आहोत, एक मी आणि दुसरा हा अर्जुन. हा झोपलाय, मी जागा आहे, मी भजन करत नाहीये. आणि हा झोपला असल्यामुळे भजन करण्याची शक्यता नाहीये. मग कुठून येतंय भजन? फार विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, इथूनच कुठून तरी आवाज येतोय. आणि म्हणून त्यांनी थोडंसं आपले जे कान आहेत ते अर्जुनाच्या डोक्याजवळ घेऊन गेला. आणि मग उद्धवाच्या लक्षात आलं, अर्जुनाच्या डोक्यावरचा प्रत्येक केस कृष्ण कृष्ण भजन करत होता. आणि हे जेव्हा उद्धवाने ऐकलं, मग उद्धवाच्या लक्षात आलं, हा कृष्ण परमात्मा इथंच का जातो, द्वारकेचा राणा इथं का जातो. आता लक्षात आलं. हरपला गिववा तिथं गिवा, जे ते नाम गोषू बरबा ते करी तिथे माझे. एवढंच नाही, त्याच्या पुढं बोलत असताना, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. अखंड आत्मचर्चा जिथं चालू आहे ते घर जे असेल, भगवान म्हणतात मी तिथं असणार आहे. भगवंतांनी कधी अर्जुनाकडे जावं, म्हणजेच पांडवांच्याकडे थांबावं, कधी द्वारकेमध्ये यावं, आपला जो सगळा कारभार आहे तो सगळा बघावा. भगवान एकाच वेळेस व्यवस्था आणि अवस्था या दोन्हीचं संमिलन करतात. द्वारकेमध्ये येणं म्हणजे व्यवस्थेचं कारण आहे आणि पांडवांकडे जाणं म्हणजे अवस्थेचं कारण आहे. नीट ऐका. व्यवस्था पाहायची असेल तर द्वारकेकडे जावं लागेल आणि अवस्था स्वीकारायची असेल तर पांडवांकडे जावं लागेल. जरा आणखीन बोलू. व्यवस्था करायची असेल तर संसाराकडे जावं लागेल आणि अवस्था प्राप्त करायची असेल तर संतांकडे जावं लागेल. पांडव म्हणजे संत वृत्ती. त्यामुळे अवस्था पुन्हा कधी इकडे यावंच लागणार आहे. द्वारकेत यायचं, तिथली सगळी व्यवस्था पाहायची. अष्टनायिकेचा प्रपंच चाललेला होता सगळा. आणि हा सगळा प्रपंच करत असताना, हा सगळा प्रपंच चालू असताना भगवंताला भौमासुराची बातमी लागली की ज्या भौमासुराने अनंत अशा पद्धतीचा त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. त्या भौमासुराचा वध करण्याकरता म्हणून भगवान त्या भौमासुराच्या नगरीमध्ये प्रवेश करतात. पहिल्यांदा मूर नावाचा जो दैत्य आहे, त्या दैत्याबरोबर भगवंताचं युद्ध होतं. त्या मूर नावाच्या दैत्याला भगवान मारतात. पण तिथं जात असताना भगवान जाताना आपल्याबरोबर सत्यभामीला घेऊन जातात, असं भागवताने वर्णन केलं आहे. गरुडावर बसून घेऊन जातात, पण जाताना सत्यभामीला घेऊन जातात. त्याची 2 कारणं सांगितलेली आहेत, पुढं सांगतो मी. सत्यभामीलाच भगवान का घेऊन जातात? भौमासुराचा वध करण्याकरता. मूर नावाच्या दैत्याला मारलं, पुढं भौमासुराबरोबर त्यांचं युद्ध सुरू झालं. आणि भौमासुराबरोबर युद्ध सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर भौमासुरालाही मारलं. पण कधी मारलं? सत्यभामीने सांगितलं, आता याला कुठपर्यंत याच्याबरोबर तुम्ही युद्ध करत बसताय, खेळत बसताय, याला मारून टाका एकदाशी. तो तुम्हाला एवढ्या पद्धतीने त्रास देतोय, एवढी मोठमोठी शस्त्र अस्त्र फेकतोय. भौमासुराचं आणि भगवंताचं युद्ध भागवतांनी फार चांगलं सांगितलेलं आहे
की कशा पद्धतीने भगवान म्हणजे भौमासूर त्यांच्यावर बाण सोडत होता आणि भगवान त्याच्यावर कशा पद्धतीने बाण सोडत होते हे फार बराच वेळ युद्ध चाललं म्हणून सांगितलं जातं. सत्यभामेने शेवटी सांगितलं कुठपर्यंत हे बघता, मारून टाका एकदाशी. हा शब्द सत्यभामेचा ऐकला की भगवान त्याचा शिरच्छेद करतात. भौमासुराचा वध करण्याकरता भगवान सत्यभामेच्या मुखातून येणाऱ्या शब्दाची वाट का पाहतात याचं एक चिंतन भागवतांनी असं सांगितलंय की हा भौमासूर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही. कोण आहे म्हटलंय? भगवंतांनी जेव्हा वराह अवतार घेतला होता, वराह अवतार घेतल्यानंतर त्यावेळेस भगवंतांनी लग्न केलं, ते पृथ्वीबरोबर लग्न केलं. पृथ्वी ही त्याची पत्नी. मग त्या पृथ्वीबरोबर केलेल्या विवाहातून एक भौमासूर हा जो मुलगा झाला, तो भौमासूर म्हणजे त्यांच्यातून निर्माण झालेला हा मुलगा आहे, म्हणजे पृथ्वीचा भूदेवीचा हा मुलगा आहे. आता भूदेवीचा हा मुलगा आहे, पण या मुलाकरता भूदेवीने त्या पृथ्वीने एक वर मागितला होता. काय वर मागितला होता? की माझ्या मुलाला मरण आलं तर ते फक्त तुमच्या हातून यावं, एक, आणि दुसरी गोष्ट मी सांगितल्याशिवाय येऊ नये, दोन. आता ही भूदेवी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती सत्यभामा आहे असं भागवत सांगतं. आणि त्यामुळे भगवान विचार करतात भौमासुराचा वध करायचा असेल तर भूदेवीचा आज्ञा पाहिजे, म्हणून सत्यभामेला बरोबर घेऊन जातात. नाहीतर युद्धात कशाला बायकोला घेऊन जायची गरज आहे? काय घेऊन जायची गरज होती? पण तिला त्याच्याकरता घेऊन जातात. आणि सत्यभामा म्हणजेच भूदेवी, ती तिथं जे भौमासुराच्या बरोबर युद्धाला आल्यानंतर ते भौमासुराने सुरू केलेला त्रास पाहून शेवटी सत्यभामा म्हणते कुठपर्यंत याच्याबरोबर लढत राहता, याला मारून टाका. हा शब्द ऐकल्याबरोबर भगवान मारून टाकतात, कारण त्याला वरच तशा पद्धतीचा दिला होता. भौमासुराचा वध केला. आतमध्ये जेव्हा गेले भगवान, तेव्हा एक भगवंताच्या जीवनात एक अलौकिक घटना घडते. आता काय घडते? भगवान आतमध्ये गेल्यानंतर त्या भौमासुराने इतका तो क्रूर होता म्हणे की वेगवेगळ्या ठिकाणी राज्यावर आक्रमण करून त्या त्या राज्यातल्या अनेक स्त्रिया अनेक कन्या असणाऱ्या स्त्रिया, अनेक कन्या असणाऱ्या त्या मुली, त्या सगळ्या त्यांनी दांबून आणून आपल्या ह्याच्यामध्ये ठेवलेल्या होत्या. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या 16,100 असं वर्णन केलेलं आहे. आणि त्या सगळ्या मुलींनी अंतःकरणातून भगवान श्रीकृष्ण परमात्मा हाच आपला पती असावा असं गृहीत धरलं. त्यांनी तशी इच्छा प्रगट केली. भगवंतांनी 16,100 या स्त्रियांबरोबर एकदमच लग्न केलं होतं. तुम्ही म्हणाल हे कसं झालंय? आपल्याला काय करायचंय? झालंय उगी त्याला डोकं लावू नका. आपलं एक कसं झालं आठवा, आणि ज्याचं झालं झालं नाही होणार आहे, काळजी करू नको. ही कथा ऐकली की होणार आहे, काय काळजी करायचं काम नाही. 16,000 आहे ते इंदुरीकर महाराज चांगले सांगतात बघ, ते कधी कधी ऐकत जा. 16,100 स्त्रियांबरोबर भगवंताची लग्न झाली. मग पहिल्या अष्ट आणि या 16,100 या सगळ्यांच्या सगळ्या या स्त्रियांबरोबर भगवंतांनी एकत्रित पद्धतीने विवाह केला. आणि मग भगवंताच्या 16,108 स्त्रियांचा संसार द्वारकेमध्ये सुरू झाला. ही बातमी नारदांना कळाली. नारदांनी विचार केला, नारद असे गमतीचे. नारद म्हणायला लागले, हां आपलं एकही नाही आणि याला 16,108 16,108 बायकाचा संसार कसा असेल? आपल्याला जशी उत्सुकता लागली तशीच नारदांना उत्सुकता लागली. त्यामुळे नारदांनी विचार केला हा संसार नेमकं कसा आहे हे पाहायला म्हणून द्वारकेत गेलं पाहिजे. म्हणून नारदजी द्वारकेत आले. कशा करता आले? 16,100 स्त्रियांबरोबर भगवंतांनी लग्न केली, पहिल्या अष्टनायिका, आणि या 16,100 एकदम लग्न झाली. मग 16,108 बायकांचा संसार कसा असेल? लौकिक आणि अलौकिकाच्या दृष्टीने परवा दिवशी एक वाक्य सांगितलं होतं. लौकिकाच्या दृष्टीने हा स्त्रियांचा संसार असा म्हणा, आणि अलौकिकाच्या दृष्टीने अध्यात्माच्या दृष्टीने हा वृत्तीचा संसार म्हणा. मी वेदांतातला मुद्दाम शब्द वापरतो. भगवंतानी इतक्या स्त्रियांबरोबर विवाह करणं म्हणजे तितक्या वृत्त्या हे अनेक आहेत. वृत्तीज्ञान आणि स्वरूपज्ञान वेदांतांनी 2 मुद्दे मांडले. वृत्तीज्ञान या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या अनेक आहेत, ज्या बदलत राहतात त्याला वृत्तीज्ञान असं म्हटलं जातं, आणि जे बदलत नाही एक आहे त्याला स्वरूपज्ञान असं म्हटलं जातं. भगवान म्हणजे स्वरूपज्ञान आहे, आणि त्याच्याबरोबर असलेल्या या सगळ्या विवाह केलेल्या स्त्रिया म्हणजे वृत्त्या आहेत. आणि मग भगवंताच्या अनेक वृत्ती आपण घरी गेल्यानंतर 11वा अध्याय ज्ञानेश्वरीचा वाचा आणि विश्वरूप दर्शन पहा, म्हणजे त्याच्यातून आपल्याला हा सगळा विषय काय आहे तो मी सांगतो तो कळेल. चला, भगवंत नारदांनी हे सगळं पाहण्याकरता नारदजी द्वारकेत आले. द्वारकेमध्ये आले आणि आले अगदी सकाळच्या वेळेला आले. आल्यानंतर नारदांनी विचार केला आपण एक काम करायचं. आता काय? भगवंताच्या सगळ्या महालामध्ये जायचं. 16,108 महाल ना, म्हणून नारदजी पहिल्यांदा गेले ते रुक्मिणीच्या महालामध्ये गेले. तिथं देव आहे का नाही बघायचं. आता एकच देव आणि बायका 16,108 हे बघावं म्हटलं काय आहे ते.
पण रुक्मिणीच्या महालामध्ये गेले. रुक्मिणीच्या महालामध्ये गेल्यानंतर तिथं ते मंचकावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा असे पहुडलेले होते आणि रुक्मिणी माता त्यांची सेवा करत होती, पायाची सेवा करत होती, पंखा लावणं काय असेल ते त्यांची ती सेवा चाललेली होती. भगवान तिथं गेलेले. रुक्मिणी माता पतिव्रता आहे, सेवा करते आहे, अखंड सेवा करण्याची वृत्ती रुक्मिणी मातेची आहे. पतिव्रता या शब्दाचा अर्थ सांगितला जातो पतीची मनोभावे करणारी सेवा, तिला पतिव्रता असं म्हटलं जातं. माफी मागून एक शब्द बोलतो, वाईट वाटून घेऊ नका. पतिव्रता वेगळं आणि पतिवर्ता वेगळं. जुने कीर्तनकार सांगायचे फार, पतिव्रता आणि पतिव्रता. ते जुने कीर्तनकाराच्या मुखातून आम्ही ऐकले एकदा दृष्टांत. काय नाही म्हणे, एक पतिव्रता स्त्री घरामध्ये काम करत असताना शेजारीने एकदा आली आणि मग त्या दोघी बोलत बसल्या आणि बोलता बोलता काम करत होत्या आणि ते कुटायचं काम चाललं. पूर्वीच्या काळामध्ये ते तसले मुसळ असायचे, असे मोठे मोठे लाकडी, आणि त्या मुसळाने असं ते कुटणं ते काही काढणं त्यांचं चाललं होतं. तेवढ्यामध्ये हिचा जो असणारा पती बाहेरून आला. ही अतिशय मनोभावी सेवा करणारी. पती बाहेरून आला आणि आत आल्या त्याने सांगितलं पाणी, असं म्हटल्याबरोबर ती जी बाई होती तिनं ते असं काढता ते असं मुसळ वर गेलेलं होतं, ती वरच सोडलं आणि पाणी आणायला गेली. वर सोडल्यानंतर ते मुसळ वरच राहिलं म्हणे ते वरच राहिलं अलगद पद्धतीने, काही नाही खाली पडलं, काही नाही. तिनं पडदिशी गेली, डेऱ्याकडे गेली, पाणी घेतलं, त्या नवऱ्याला दिलं, पाणी तो पिला, खाली बसला, पुन्हा आली, ते मुसळ घेतलं, पुन्हा तिचं काढणं चालू. हे शेजारणीनं बघितलं. ते म्हणे अरे वा काय ताकद आहे हिची. म्हटले काही नाही, फक्त नवऱ्याने पाणी म्हटलं की मुसळ वरच थांबतं. हिला एवढंच माहिती, फक्त नवऱ्याने पाणी म्हटलं पाहिजे. ही घरी गेली. ती पतिव्रता होती, ही पतिवर्ता होती. घरी गेली, तो बिचारा आपला असा बसलेला होता. त्याला ती म्हटली बाहेर जा. तो म्हटलं बरं. पण कशा करता? बाहेर जायचं. तो म्हटलं बरं काय करू? बाहेर जायचं, थोड्या वेळ थांबायचं, उमऱ्यातून पाय आत टाकायचा आणि मोठ्याने म्हणायचं पाणी. तो म्हटलं मी आयुष्यात म्हटलो नाही कधी, माझ्या हाताने घेतलं मी कधी कशा करता? डेरा माहीत आहे, तांब्या माहीत आहे, पाणी घ्यायचं माहीत आहे, पितो माझी मी. ती म्हटली मी सांगते ना करा तसं. तो म्हटलं कशा करता? मी सांगते ना. तो म्हटलं बरं. बिचारा गेला बाहेर. आत आला तरी घाबरतच तो बोलला पाणी. ती मुसळ घेऊन कोण असं काढत होती. पाणी म्हटलं की तिनं आपलं असं वर सोडलं आणि निघाली. त्याच्या डोक्यात पडलं रक्तबंबाळ. हा धावत आला, हे पहिला बाहेर. काय झालं? तुमच्यामुळे असं. तो म्हटला मी म्हणून म्हणत होतो पाणी नको मागायला. पतिव्रता रुक्मिणी पतिव्रता होती, चरणाची सेवा करणारी होती. आणि अख्खा सेवेमध्ये असलेली रुक्मिणी, नारदजी तिथे येतात, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जय जयकार करतात. भगवंतांनी नारदांना पाहिल्याबरोबर आपल्या आसनावरनं भगवान उठतात, खाली उतरतात, नारदांच्या जवळ येतात, नारदांना साष्टांग नमस्कार करतात. देव संतांना नमस्कार करतो, कारण या देवानी मानववेश धारण केलेला आहे. त्यामुळे मानवाचं कर्तव्य असं आहे, आपल्या घरामध्ये साधू आले तर आपण आपल्या आसनावरनं उठावं आणि साधूला नमस्कार करावा. हे मानवाचं कर्तव्य आहे. मानव जातीचं वैशिष्ट्य सांगताना आध्यात्मिक दृष्टीने असं सांगितलं, आपल्या घरामध्ये जर सद्गुरूंचे पाया लागले, आपल्या घराला जर साधू संत स्वतःहून आले तर आपण उठावं, स्वागत करावं, त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. भगवान उठतात, नारदांना नमस्कार करतात, योग्य उंच आसनावर बसवतात आणि भगवान दोन्ही हात जोडून नारदांना विचारतात, आपण आलात, आनंद वाटला, काय आपली सेवा करू, काय आपल्याला देऊ? आपण आलेला आहात माझ्या घरी, मी काय सेवा करू? काय बघा भगवंताचं बोलणं कसं आहे, काय सेवा करू, काय मी आपल्याला काय देऊ? नारदाने हे सगळं पाहिलं. खरं तर हा परमात्मा हे नारदाला चांगलं माहिती आहे. जग ज्याच्या सत्तेने चालतं, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो हा पंढरीचा राणा, असं म्हणून ज्याचं वर्णन आहे, तो श्रीकृष्ण परमात्मा, या संपूर्ण जगताचं अधिष्ठान असलेला तो परमात्मा, निर्गुण निराकार असलेलं हे ब्रह्मतत्व, सगुण रूपाने द्वारकेमध्ये राज्य करत असलेला हा श्रीकृष्ण परमात्मा नारदांना चांगलं माहीत आहे. पण मी आल्यानंतर आसनावरनं उठतायत, दोन्ही हात जोडतायत, उंच आसनावर मला बसवतायत, मानव समाजाला शोभेल अशा पद्धतीचं एका राजाचं कर्तव्य पार पाडत असलेले श्रीकृष्ण परमात्मा नारदांनी पाहिलं. नारदांना अलौकिक वाटायला लागलं.
थोडासुद्धा अहंकार कुठं स्पर्श होत नाही. अशा पद्धतीचं हे कृष्ण तत्व. आणि मग ना भगवान दोन्ही हात जोडून म्हणतायत की मी आपली काय सेवा करू, काय देऊ. नारदांनी भगवंताकडे पाहिलं आणि नारदांनी सांगितलं, देवा मला काय देऊ म्हणता तुम्ही, मला काही देऊ नका, मला फक्त एकच द्या, जन्मोजन्मी तुमच्या चरण दर्शनाची सेवेचं पुण्य माझ्या पदरात टाका, एवढंच मला द्या म्हटले, दुसरं काही नको. तुमचं दर्शन मला घडावं, तुमचं नामस्मरण माझ्या तोंडाला यावं, माझी वाचा तुमच्या नामाला सोडून कधीच राहू नये, एवढंच माझ्या पदरामध्ये टाका, दुसरा काही आशीर्वाद देऊ नका. भगवंतांनी सांगितलं, नारदा हा आशीर्वाद तुम्हाला मूळचाच आहे, त्यामुळे तर नारायण नारायण करत अखंड तुम्ही फिरता. बरं ठीक आहे देवा, आलो होतो सहज फिरत, माझं काम झालं आहे, जातो आता मी. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे. भगवान त्या महालातून बाहेर पडले. बाहेर पडल्या आपलं नारद त्या महालातून बाहेर पडले आणि बाहेर पडल्या नारदांच्या लक्षात आलं, आपण एकाच महालात जाऊन आलो आहे, आत्ता कृष्ण इथं होते, बघू म्हटले तिकडे सत्यभामेकडे आहेत का नाही, काय करते तिथं बघूया, आहेत का नाही बघूया. तिथं गेले सत्यभामेच्या महालात. तर सत्यभामेच्या महालात गेल्यानंतर नारदांना आश्चर्य वाटलं, का सत्यभामा, उद्धव आणि श्रीकृष्ण परमात्मा सारीपाठ खेळत होते. अरे तिथं तर मंचकावर होता, इथं तर सारीपाठ खेळायला लागलाय. लांबून असं बघितलं. भगवंताने असं बघेपर्यंत नाही 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 खेळा खेळा, नाही नाही काय नारदा काय काम आहे का, नाही 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 मी आलोच. तिसरीकडे गेले, मित्रवृंदेच्या महालामध्ये जाऊन बघूया काय करतायत. तिथं गेल्यानंतर पाहतात तर तिथं भोजनाची तयारी चालू आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा असं जेवायला बसलेत, भोजनाची तयारी. अरे पहिल्यांदा तिथं मंचकावर बसले होते, इथं सारीपाठ खेळत होते, इथं भोजनाची तयारी चालू आहे. आणखीन दुसरीकडे कुठंतरी कालिंदीच्या महालामध्ये जावं तर तिथं काही लोकांशी चर्चा करत बसलेले होते. आणखीन पुढं कुठं तर जावं तर वेगळंच काहीतरी चालू होतं. 16,108 महालामध्ये फिरावं तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळीकडे नारदांना दृष्टीस यावे. मग देव नारदांच्या लक्षात आलं, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी. अनंत रूप धारण करणारा, अनंत वेश परिधान करणारा हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि मग सगळीकडे पाहत असताना थकून गेलेले नारद थकून गेले आणि जाताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं अगदी सभेमध्ये दर्शन झालं. नारदा भगवंतांनी विचारलं, काय आणखीन पाहायचं आहे का. नारदांनी सांगितलं, देवा अशा पद्धतीची लीला तूच करू जाणं, तुझ्याशिवाय दुसरं कोणी करू शकणार नाही. असं म्हणून नारदांनी तिथून निघावं. भगवंतांनी अशा विविध पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रूप वेगवेगळे महालामध्ये घेणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळीकडे नारदांनी हे पाहिलं. नारदांनी त्याचा जय जयकार केला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा हा जय जयकार, नारदांनी केलेला जय जयकार हा संतांनी केलेला जय जयकार आहे. श्रीकृष्ण परमात्मा शांतपणे हे सगळी लीला करणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा थोडासा विचार करतो. एक मनुष्य त्या महालामध्ये येतो. द्वारपाल त्याला सोडायला तयार नव्हता. भगवंतांनी त्याला सोडायला सांगितलं. तो मनुष्य आतमध्ये येतो आणि भगवंताकडे हात जोडून एक तक्रार सांगतो. आणि ती तक्रार सांगतो ती जरासंधाची सांगतो. तो हात जोडून सांगतो, प्रभू मला एक तक्रार घेऊन आलो आहे. जरासंधाने अनन्वित अशा पद्धतीचा छळ सुरू केला आहे. सगळे राजे त्याच्या बंदीखान्यामध्ये अडकलेले आहेत. तो कोणालाही सोडायला तयार नाही. क्रूर अशा पद्धतीचं त्याचं वागणं आहे. त्याचा वध तुम्ही पराजय केला पण त्याचा वध केला नाही. 18 वेळा त्याचा पराजय केला, 17 वेळा त्याला माघारी पाठवून टाकलं, 18व्या वेळेला सुद्धा त्याला चकली देऊन पराजय केला, पण त्याचा वध केला नाही. आणि तो तसाच सुटलेला जरासंध आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देतोय, त्याच्याचपासून आम्हाला मुक्ती पाहिजे. भगवंतांनी विचार केला, आता जरासंधाचा वध करायचा आहे पण वेगळ्या युक्तीने केला पाहिजे, वेगळ्या युक्तीने वध करायला पाहिजे. भगवान म्हणतात, आता मी करण्यापेक्षा कोणातरी करवी केला पाहिजे. आणि मग याच्याकरता कोण घ्यावे. भगवंताच्या लक्षात आलं, याच्याकरता पांडवांची योजना केली पाहिजे. आणि म्हणून भगवान इंद्रप्रस्थला, की जिथं इंद्रप्रस्थला भगवंत पांडवांची एक नवीन राजधानी निर्माण झालेली आहे, हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ या दोन पद्धतीच्या वाटण्या झालेल्या. कौरवांकडे हस्तिनापूर आहे, इंद्रप्रस्थामध्ये हे सगळे पांडव जाऊन राहिलेले. अतिशय सुसज्ज अशा पद्धतीचं नगर या सगळ्या पांडवांनी तयार केलेलं, कष्टाने उभा केलेलं एक चांगलं नगर त्या इंद्रप्रस्थामध्ये जावं. आणि भगवंतांनी विचार केला की पांडवांच्या जवळ जावं आणि जरासंधाला मारण्याकरता काही युक्ती करता येते का याचा विचार करण्याकरता भगवान तिथं जातात. आता जरासंधाचा वध करायचा तो कसा याचा विचार आता उद्या करू, आज नको. 7:30 वाजले. आजच्या दिवशी इथंच थांबू. उद्या संध्याकाळी 6:30 वाजता जरासंधाचा वध आणि